नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी या पाठाचा आपण अभ्यास करणार, या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपण पाहणार आहोत एका नवीन विषयाकडे. पण तत्पूर्वी आपण पाहणार की मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं जो कीपिंग क्वाइट, जो आपला मुलांनो 2.5 जो आपला कीपिंग क्वाइट हा जो पाठ होता, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की दोन मैत्रिणींचं कशा प्रकारे संभाषण होत आहे. कीपिंग क्वाइट म्हणजेच काय आहे की शांत राहिले की एखादी व्यक्ती जी कशा प्रकारे प्रश्न करत आहे त्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर हे अगदी थोडक्या स्वरूपामध्ये देण्यात येत आले. नो, येस आणि नथिंग या शब्दामध्ये ते दिलं गेलेलं आहे. म्हणजे चला आपण काय म्हणतो, कीपिंग क्वाइट म्हणजे शांत राहणे. या पाठातून आपण शिकलेलो आहोत. त्याचे हार्ड वर्ड्स केले, आपण जे कठीण शब्द आहे ते पाहिले. आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार, जो आपला 2.6 आहे, जो इंटरव्ह्यू. आपण पाहणार आहोत की इंटरव्ह्यू म्हणजे काय. आपण आधी ते थोडक्यात समजून घेऊया मुलांना की इंटरव्ह्यू जो आपला पाठ आहे 2.6 आहे. इंटरव्ह्यू काय आहे की म्हणजे आपण त्याला मराठीत बोलू शकतो, मुलाखत बोलू शकतो. की मुलाखत कशी आहे की आपण जेव्हा कामाच्या निमित्ताने बाहेर जातो किंवा काम शोधण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा आपण लगेच कामाला जॉईन होत नाही. तर ते कामाला जॉईन होण्याच्या अगोदर किंवा आपण कामाला रुजू होण्याच्या आधी आपल्याला काही मुलाखत द्यावी लागते. म्हणजेच त्याला आपण काय बोलणार आहोत, इंटरव्ह्यू बोलणार आहोत. म्हणजे आपलं शालेय शिक्षण झाल्यानंतर किंवा आपला डिप्लोमा झाल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा आपण मुलांना कॅपेबल होतो एखादं काम करण्यासाठी, एखाद्या विषयामध्ये आपण जेव्हा एखाद्या तांत्रिक गोष्टीमध्ये जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो, त्याची आपण डिग्री घेतलेली असते, त्या विषयाच्या संदर्भात आपण काय करत असतो, आपण जॉब शोधत असतो. मग तो जॉब शोधत असताना आपण काय करत असतो, बरेचसे मुलाखत देत असतो, बरेचसे इंटरव्ह्यू देत असतो. मग त्या मुलाखतीमध्ये अनेक असे प्रश्न विचारले गेले जातात की जेणेकरून ते तुमच्या जीवनाशी निगडीत असतात. उदाहरणार्थ, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठे राहता, त्याचप्रमाणे तुमच्या घरात किती कुटुंब आहेत, मग तुम्हाला जॉब काय करायचा आहे, मग हाच जॉब तुम्हाला काय करावासा वाटला, की तुमच्या काय हॉबीज काय आहे, तुमची आवड काय आहे, त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कोणतं असं स्किल आहे की तुमचं, म्हणजे अनेक असे जे प्रश्न आहेत त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विचारलं जातं. तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं वय काय आहे, व तुम्ही शिक्षण कुठून घेतलं आहे, असे अनेक जे प्रश्न असतात ते प्रश्न या मुलाखतीमध्ये देखील विचारलेले असतात. मग अशाच प्रकारचा मुलांना हा पाठ आहे आपण पाहणार आहोत की इंटरव्ह्यू म्हणजे आपण बोलू शकतो त्याला मुलांना की कशा प्रकारे आपली एक मुलाखत ती घेतली गेलेली आहे, ती मुलाखत कशा प्रकारे घेतलेली आहे हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, इथे काय दिलं आहे, एक्सप्लेनेशन म्हणजे काय आहे, स्पष्टीकरण की काय आहे, आपण कशा प्रकारे त्यांनी मुलाखत घेतली आहे त्याचं स्पष्टीकरण चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. बघा, इथे सुरुवातच करताना काय सांगितलेली आहे, जो पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट्स युअर फुल नेम सांगितलेला आहे. आता त्या जेव्हा जे कॅन्डिडेट येतात त्यांच्याकडे किंवा जे मुलाखतीसाठी माणसं येतात त्यांचा फॉर्म आधीच फिल केलेला असतो, तो भरलेला असतो आणि त्यांच्याकडे त्याची यादी दिली गेलेली असते. त्यांना नाव हे माहीत असतं, पण तरी देखील लोक आपल्याला प्रश्न विचारतात जेणेकरून आपलं जे बोलणं आहे ते कशा प्रकारचं आहे, आपले जे उच्चार आहे ते कसे निघतात, आपल्या बोलण्यामध्ये किती स्पीड आहे किंवा किती मंद गती आहे किंवा किती म्हणजे जास्त जलद गतीने बोलतो याचा त्यांना अंदाज बघायचा असतो. आणि म्हणून ते जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना प्रश्नाचं उत्तर माहिती असलं तरी पण ते पुन्हा एकदा विचारतात, व्हॉट इज युअर फुल नेम. म्हणजे काय, व्हॉट्स युअर फुल नेम म्हणजे काय, तुमचं नाव, पूर्ण नाव काय आहे. इथे काय आलं, व्हॉट म्हणजे तुम्हाला माहितच आहे मुलांना व्हॉट म्हणजे काय. व्हॉट्स युअर फुल नेम म्हणजे पूर्ण, फुलचा अर्थ काय आहे, पूर्ण. मग व्हॉट्स युअर फुल नेम, तुमचं नाव काय आहे. अशा प्रकारे जे सर आहेत ते काय विचारत आहेत, प्रश्न तिला विचारत आहे. मग ते त्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर देत आहे, माय नेम इज मोहिनी. काय सांगत आहे, माय नेम इज मोहिनी, माझं नाव काय आहे, मोहिनी आहे. हरिप्रकाश देशमुख, अगोदर तिचं नाव काय, माय नेम इज मोहिनी हरिप्रकाश देशमुख आहे. म्हणजे त्याने तिचं काय सांगितलं आहे, पूर्ण नाव सांगितलं आहे. जेव्हा शाळेतले शिक्षक देखील बघा तुम्हाला कधी विचारतात की काय तुझं नाव आहे, मग त्याच्यात पूर्ण नाव सांग तुझं, कारण ते अगोदरचे जे विद्यार्थी असतात त्यांचं जे नाव असतं त्या नावाशी कुठेतरी ते निगडीत असतं आणि म्हणून ते विचारत असतं की अरे तुझं आडनाव हे आहे, मग तुझं पूर्ण नाव काय आहे. मग ते काय करत असतात की आपल्या अगोदरचा कोण विद्यार्थी होता का त्याची ते काय करत असतात, ओळख करत असतात. मग त्याचप्रमाणे इथे काय दिले, माय नेम इज मोहिनी हरिप्रकाश देशमुख, हे तिचं पूर्ण नाव इथे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, आता तिने नाव सांगितलंय माय नेम इज मोहिनी. आता तिचा दुसरा जो प्रश्न आहे ते सरांनी विचारलेला आहे, वेअर डू यू लिव्ह. म्हणजे काय सांगितलं आहे की व्हेअर डू यू लिव्ह म्हणजे तुम्ही कोठे राहता किंवा तू कुठे राहतेस. लिव्ह म्हणजे राहणे आहे. इथे काय शब्द येऊ शकतो, बघा, वेअर
वेअरचा अर्थ म्हणजे कोठे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि लिव्हचा अर्थ काय आहे मुलांनो? लिव्ह म्हणजे राहणे. तुम्ही कोठे राहता? जसं आपण बोलतो ना की आम्ही कल्याणला राहतो, आम्ही डोंबिवलीला राहतो, आपण मुंबईला राहतो, आम्ही घाटकोपरला राहतो, आम्ही सांताक्रूजला राहतो. म्हणजे प्रत्येकाचं राहण्याचं काय आहे? एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाला काय बोललं जात आहे? लिव्ह बोललं जात आहे. म्हणून टेल मी युअर ॲड्रेस. आणि मग परत ते काय बोलतात? टेल मी युअर ॲड्रेस म्हणजे मला तुमचा ॲड्रेस सांगा. टेल म्हणजे काय? टेल म्हणजे सांगा किंवा बोला. टेल मी युअर ॲड्रेस. ॲड्रेस म्हणजे पत्ता. इथे काय सांगितले? ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता सांगितलेला की व्हेअर डू यू लिव्ह. अँड टेल मी युअर ॲड्रेस सांगितलेलं की मला तुमचा पत्ता सांगा, की तुमचं म्हणजे तुम्ही कुठे राहता, मला तुमचा पत्ता सांगा. टेल मी युअर ॲड्रेस. ॲड्रेसचा अर्थ सांगितला आहे. ॲड्रेस म्हणजे पत्ता आहे. बघा त्यांनी मग त्याच्यावर काय आन्सर दिले आहे? आय लिव्ह इन पुणे. मी पुण्याला राहत आहे. मी कुठे राहत आहे? पुण्याला राहत आहे. माय ॲड्रेस इज. आणि मग त्याने ॲड्रेस देखील सांगितलं की माय ॲड्रेस इज. तिने जे प्रश्नाचं काय दिलेलं आहे? उत्तर दिले आय लिव्ह इन पुणे. मग आता तो ॲड्रेस काय आहे बघा, आपण तो ॲड्रेस नीट वाचून घेऊया. 31 नवी पेठ, राम निवास, तिलक रोड, पुणे. काय सांगितलंय? 31 नवी पेठ, राम निवास, तिलक रोड, पुणे. अशा प्रकारे त्यांनी तिचं पूर्ण नाव सांगितलेलं आहे आणि ती कुठे राहत आहे त्या शहराचं नाव सांगितलं आहे आणि तिचा ॲड्रेस म्हणजे तिचा पत्ता देखील तिने सांगितलेला आहे तिच्या सरांना इंटरव्ह्यूमध्ये. बघा आता जो आपला तिसरा प्रश्न आहे, पहिला प्रश्न काय विचारला? व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फुल नेम, व्हेअर डू यू लिव्ह अँड व्हॉट इज युअर टेल मी युअर ॲड्रेस सांगितला होता दुसरा प्रश्न. आता हा जो तिसरा प्रश्न विचारला आहे तो काय प्रश्न आहे? व्हॉट इज सब्जेक्ट डू यू लाईक. काय विचारलंय? व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक. तुम्हाला कोणता विषय आवडत आहे? कोणता विषय आवडत आहे? सब्जेक्ट म्हणजे काय? विषय आहे. सब्जेक्टचा अर्थ काय आहे? सब्जेक्टचा अर्थ काय आहे? विषय. जसे तुम्हाला विषय आहेत ना, इंग्लिश, गणित, मराठी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मग ते विषय आपण हे विषय. सब्जेक्ट म्हणजे विषय आहे. डू यू लाईक. लाईक म्हणजे आवडणे. तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडत आहे असं ते विचारत आहे. तिथे काय सांगत आहे त्याचं उत्तर? माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स. मला माझा आवडता जो विषय आहे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स, इंग्रजी आणि गणित. इथे काय दिलंय बघा, माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि इंग्लिश म्हणजे इंग्रजी असं विचारत आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आपला चौथा प्रश्न विचारला आहे व्हॉट इज युअर फेवरेट डिश. तुमची फेवरेट डिश कोणती आहे? तर तिथे माझी फेवरेट डिश कोणती आहे? तुमचीही आवडत असेल ना फेवरेट डिश, मग ती विचारत आहे माझी माय फेवरेट डिश इज मसाला डोसा. आता तुम्हाला कोणती डिश आवडते मुलांना? की तुम्हालाही तुमचं आवडतं. कुणाला पोहे आवडत असेल, कुणाला उपमा आवडत असेल, कुणाला वडा सांबार आवडत असेल, कुणाला ढोकळा आवडत असेल. हर एकाची जी आवडती जी फेवरेट डिश आहे. परंतु हिची कोणती डिश आहे? हिची डिश आहे बघा मुलांना मसाला डोसा ही काय आहे? तिची फेवरेट डिश आहे. तर पाचवा प्रश्न आहे व्हॉट गेम डू यू प्ले. तुम्हाला कोणता गेम खेळायला आवडतो? की व्हॉट गेम्स डू यू प्ले. तुम्ही कोणता खेळ खेळता इथे प्रश्न विचारलेला आहे. गेम म्हणजे खेळ आहे आणि प्ले म्हणजे खेळणं आहे. तर तिने त्या प्रश्नाचं काय उत्तर दिलेलं आहे आपण पाहणार आहोत. आय प्ले हाईड अँड सीक. म्हणजे काय? मला हाईड अँड सीक खेळायला आवडतं. म्हणजे मला लपाछुपी खेळायला आवडते. हाईड अँड सीकचा अर्थ काय? जसं आपण लहानपणापासून तो खेळ खेळत आहोत ना, हाईड अँड सीक म्हणजे लपाछुपी खेळायला आवडत आहे. खो खो खेळायला आवडत आहे आणि होपस्कॉच म्हणजे टिपरी पाणी हे देखील खेळायला आवडत आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला देखील खूप सारे खेळ आवडत असतील. मला लंगडी म्हणा, कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, क्रिकेट म्हणा, हर एक प्रकारचे खेळ प्रत्येक आपल्याला आवडत असतात. कुणाला इंडोर गेम, कुणाला आउटडोर गेम असे देखील आवडत असतात. मग हिला काय विषय आवडत आहे बघा. हिनिकाला आवडत आहे. ही बोलत आहे आय लाईक अ हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे लपाछुपीचा जो खेळ आहे. खो खो आवडत आहे आणि हिपिस्कोस म्हणजे जे टिपरी पाणी आहे तो देखील तिला गेम जो खेळ आहे तो आवडत आहे. आता बघा इथे काय लिहिलं आहे. जो सहावा प्रश्न आहे व्हॉट इज युअर हॉबी. हॉबी म्हणजे काय मुलांनो? की तुमची आवड काय आहे. हॉबीचा अर्थ काय आहे? आवड आहे. की तुमची आवड काय. जसं आपण बघा विचारतो की तुम्हाला काय आवडतं असं आपण जेव्हा विचारतो की व्हॉट इज युअर हॉबी, ते सर तिला विचारत आहे. मग ती काय सांगत आहे बघा. माय हॉबी इज रीडिंग, ड्रॉइंग अँड पेंटिंग. माय हॉबी इज रीडिंग, ड्रॉइंग अँड पेंटिंग. मला काय आवडत आहे? माझी आवड काय किंवा माझा छंद काय. हॉबीचा अर्थ काय? छंद. काय आहे? छंद आहे. मला काय आवडत आहे? रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचायला आवडत आहे. मला ड्रॉइंग काढायला म्हणजे चित्रकला काढायला आवडत आहे. आणि पेंटिंग. पेंटिंग म्हणजे मला काय करत आहे? मला पेंट करायला आवडत आहे. ड्रॉइंग झालेलं पेंट करायला आवडत आहे. माय हॉबी इज रीडिंग,
ड्रॉइंग आणि पेंटिंग ह्या प्रकारे माझे जे काय आहे छंद आहेत असं ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा पुढे आपण परत तू प्रश्न विचारत आहे, टेल मी अ फ्यू थिंग्स अबाउट युअर सेल्फ. इथं काय शब्द आलाय? युअर सेल्फ. हा जो शब्द आहे युअर सेल्फ, टेल मी फ्यू थिंग्स म्हणजे युअर अबाउट सेल्फ म्हणजे तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगा असं सांगत आहे. टेल मी म्हणजे टेल म्हणजे सांगणे आहे की तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी ते सांगायच्या आहेत. मग जे त्याने विचारलेले प्रश्नांचं उत्तर तिने दिलेलं आहे. जसं व्हॉट यू कॅन डू म्हणजे तुम्ही काय करू शकता. व्हॉट कॅन वी डू तुम्ही काय करू शकता. कॅन म्हणजे शकणे, डू म्हणजे करणे आहे. व्हॉट कॅन वी डू. मग ती काय प्रश्न विचारत आहे सांगत आहे आन्सर. आय कॅन ड्रॉ पिक्चर्स अँड प्ले द टेबल. काय करत आहे? आय कॅन ड्रॉ पिक्चर्स मी काय करत आहे चित्र काढू शकते आणि ड्रॉ करू शकते. ड्रॉ द टेबल. दुसरा प्रश्न आहे व्हॉट डू यू लाईक टू डू तुम्हाला काय करायला आवडेल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्यावेळेस ती काय बोलत आहे तुम्ही काय करण्याला आवडणार आहे. आय लाईक टू रीड बुक अँड वॉच TV. तसं तुम्हाला पण आवडतं की तुम्हाला पेंटिंग करायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं, गेम खेळायला आवडतं. मग ही काय बोलत आहे आय लाईक टू रीड बुक मला पुस्तक वाचायला आवडत आहे आणि वॉच TV बघायला देखील आवडत आहे असं देखील ती सांगत आहे. बघा जो 6वा प्रश्न आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू लर्न तुम्ही काय शिकत आहात. लर्नचा अर्थ काय आहे मुलांनो. इथे बघा शब्दाला लर्न. तुम्ही काय शिकत आहात. बघा इथे काय दिले आय वॉन्ट टू लर्न स्विमिंग मी काय करत आहे स्विमिंग शिकत आहे असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इंटरव्ह्यूमध्ये असे हर एक प्रकारचे प्रश्न इथे तुम्हाला विचारले जातात जे तुमच्या संदर्भात असतात, तुमच्याबद्दल असतात, तुमच्या शैक्षणिक गोष्टीबद्दलचे असतात की तुमचं कुठे शिक्षण झालं, मग तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक कुठे झालं, तुमचं महाविद्यालय शिक्षण कुठे झालं, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गोष्टीचा कोर्स केलेला आहे त्या कोर्सची माहिती ते विचारली जाते. ते कोर्स कुठे केला याची माहिती विचारली जाते. तुमच्या पर्सनल लाईफची म्हणजे तुमचं नाव, पूर्ण नाव, तुमचं राहणं, तुमच्या घरातले फॅमिली मेंबर या सर्वांची देखील माहिती विचारली जाते की तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडतं, तुम्ही काय करू शकता, या सगळ्या गोष्टीची देखील माहिती इथे केली जाते. तर अशा प्रकारे आपल्या पाठाच्या माध्यमातून मुलांनो की हा पाठ समजून घेतलेला आहे की इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत हे आपण पाहिलेले आहे. त्याचे जे कठीण शब्द आहेत ते देखील म्हणजे हार्डवर्ड आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा हार्डवर्ड्स काय आहेत. पेअर्स म्हणजे काय आहे जोड्या. पेअर्स म्हणजे जोड्या. जसं आपल्या चप्पलची जोडी असते, आपल्या ड्रेसची जोडी असते, म्हणजे जोडी आहे चप्पलची शूजची कशी असते जोडी असते त्याला काय बोलतात पेअर्स बोलतात म्हणजे जोड्या. अटेंडन्स म्हणजे उपस्थित राहणे. जसं आपण अटेंडन्स घेतो म्हणजे एखादी हजेरी घेतो. हजेरी घेणे म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये म्हणा जसे मुलांची हजेरी घेतली जाते तेव्हा त्याला अटेंडन्स असे बोलले जाते. हाईड अँड सीक म्हणजे काय बोलणार लपंडाव. लपंडाव म्हणजे लपाछुपीचा जो खेळ असतो त्याला आपण बोलले जाणार. हॉस्कॉच म्हणजे काय टिपरी पाणी म्हणजे टिपरी पाणी हा देखील एक प्रकारचा खेळ आहे. फेवरेट म्हणजे माझा आवडता म्हणजे आपण म्हणतो की मला माझी फेवरेट डिश आहे, माझं फेवरेट ॲनिमल आहे, माझं फेवरेट पिक्चर आहे, माझं फेवरेट फिल्म आहे, आपण म्हणतो ना फेवरेट म्हणजे माझा आवडता प्राणी आहे, माझा आवडता पक्षी आहे, प्राणी आहे, म्हणजे आवडती वस्तू आहे, आवडती डिश आहे म्हणजे आपण तेव्हा त्याला काय बोलू शकतो फेवरेट बोलू शकतो. अशा प्रकारे मुलांनो या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की इंटरव्ह्यू म्हणजे काय, की तो इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतला जातो, तिथे कोणत्या प्रकारचे प्रश्न उत्तर विचारले जातात हे देखील आपण पाठाच्या माध्यमातून बघितले आहोत. त्याचप्रमाणे जे हार्ड वर्ड्स आहेत, जे कठीण शब्द आहेत ते देखील कोणते आहेत ते आपण देखील पाहिलेले आहेत की जे कोणत्या प्रकारचे आहेत. या पाठाच्या माध्यमातून आलेले जे कठीण शब्द आहेत, जे हार्ड वर्ड्स आहेत ते देखील आपण याच्यामधून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मला इंटरव्ह्यू या पाठामधून आपण कशा प्रकारे प्रश्न उत्तर हे विचारले जातात याचा एक तुम्हाला अंदाज आलेला असेल. कारण जेव्हा तुम्ही मोठे होणार आहात तेव्हा देखील तुम्हाला या प्रश्नांना सामोरे जायचं आहे, या इंटरव्ह्यूला देखील तुम्हाला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुलांनो हे प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत हे देखील तुम्ही काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या इंटरव्ह्यू पाठाच्या माध्यमातून हा पाठ मी तुम्हाला नीट व्यवस्थित समजून सांगितलेला आहे, सोप्या भाषेमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि त्या शब्दार्थ देखील समजून सांगितलेले आहे. भेटूया आपण एका नवीन भागामध्ये नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.